नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा NMMS स्पर्धा परीक्षेसाठी स्कॉलरशिपसाठी जी आपण एक नवीन व्हिडिओची सिरीज सुरुवात केली आहे, त्या सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न घेणार आहोत आणि आपल्या 50 प्रश्नांचा विषय असणार आहे अतिशय महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांना थोडासा क्लिष्ट जाणारा भूगोल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया, ज्यातून आपण 50 अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत, ज्यात तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या उत्तराचा अंदाज या ठिकाणी बांधून आपण कितपत आपला अभ्यास झालेला हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला व्हिडिओ आपला यातला पहिला प्रश्न, पृथ्वीच्या ज्या थरावर आपण राहतो त्या थराच्या खालच्या थराला काय म्हणतात? पर्याय 1 प्रावरण, 2 गाभा, 3 भूकवच, 4 खंडीय कवच. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच प्रावरण. प्रश्न क्रमांक 2, भूखंडात प्रामुख्याने टिंबटिंब ही मूलद्रव्ये आढळतात. पर्याय 1 मॅग्नेशियम निकेल, 2 लोह निकेल, 3 सिलिका ॲल्युमिनियम आणि 4 ॲल्युमिनियम लोह. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिलिका ॲल्युमिनियम. सुरुवातीला पृथ्वी टिंबटिंब स्वरूपात होती. 1 उष्ण व वायुरूप, 2 थंड व द्रवरूप, 3 उष्ण व द्रवरूप आणि 4 थंड व घनरूप. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच उष्ण व वायुरूप. प्रश्न क्रमांक 4, टिंबटिंब या भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. 1 प्राथमिक, 2 द्वितीय, 3 तृतीय आणि 4 भूपृष्ठीय. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच प्राथमिक लहरी. प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 1 बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत. 2 शिलारसाची कोटी निम्न प्रावरणात आढळतात. 3 भूकवच, प्रावरण व गाभा यामध्ये विलगत आहे. आणि 4 पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नसते. भूगोलचे हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. यासाठीचा अचूक पर्याय क्रमांक 2 म्हणजेच शिलारसाची कोटे निम्न प्रावरणात आढळतात हे चुकीचं विधान आहे. खंडीय कवच व महासागरीय कवच कोणत्या थराचे भाग आहेत? 1 गाभा, 2 बाह्य गाभा, 3 प्रावरण, 4 भूकवच. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भूकवच. प्रश्न क्रमांक 7, अंतर्गाभा टिंबटिंब अवस्थेत आहे. 1 वायुरूप, 2 घनरूप, 3 द्रवरूप आणि 4 अर्धघनरूप. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घनरूप. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. 1 पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही. 2 बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत. 3 पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. आणि 4 शिलारस कोटी उच्च प्रावरणात आढळतात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे हे याबाबतीत चुकीचं विधान आहे. पृथ्वीच्या गाभ्याचे टिंबटिंब भाग आहेत. 1 2 1 3 आणि 4. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पृथ्वीच्या गाभ्याचे एकूण 2 भाग आहेत. खालीलपैकी खंडीय कवचात आढळणारी मूलद्रव्ये कोणती? 1 सिलिका ॲल्युमिनियम, 2 सिलिका व मॅग्नेशियम, 3 लोह व निकेल आणि 4 प्रामुख्याने लोह.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सिलिका व ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 11. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे टिंबटिंब इतके आहे. 1. 5000 अंश सेल्सिअस, 2. 7000 अंश सेल्सिअस, 3. 4000 अंश सेल्सिअस आणि 4. 6000 अंश सेल्सिअस. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 6000 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 12. पृथ्वीचा अंतर्गाभा घनरूप असून त्याची घनता टिंबटिंब आहे. 1. 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर, 2. 10.3 ग्रॅम घन सेंटीमीटर, 3. 8.3 ग्रॅम घन सेंटीमीटर आणि 4. 14.3 ग्रॅम घन सेंटीमीटर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 13. पृथ्वीच्या भूकवचाची जाडी सुमारे टिंबटिंब आहे. 1. 40 किलोमीटर, 2. 50 किलोमीटर, 3. 30 किलोमीटर आणि 4. 20 किलोमीटर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 14. बाह्य गाभा प्रामुख्याने टिंबटिंबचा बनलेला आहे. 1. लोह, 2. सोने, 3. हायड्रोजन आणि 4. ऑक्सिजन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लोह. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीचा भूकवच हा भाग टिंबटिंब स्वरूपाचा आहे. 1. उष्ण व द्रव, 2. फक्त द्रव, 3. थंड व घन आणि 4. प्रामुख्याने वायू. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थंड व घन. भूकवचाचे प्रामुख्याने टिंबटिंब प्रकार पडतात. 1, 2, 3, 5 आणि 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 2 प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 17. योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट. इकडे किलोमीटरमध्ये जाडी आणि इकडे प्रकार दिलेला आहे. यासाठीचे आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. हा पर्याय तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक निवडावा लागणार आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 1चं उत्तर या ठिकाणी क म्हणजे 30 ते भूकवचाची जाडी 30 ते 35 किलोमीटर. त्याच्यानंतर 2 ब म्हणजे समोरासमोर खंडीय कवच 30 किलोमीटर आणि 3 अ अर्थातच महासागरीय कवचाची जी जाडी आहे 1 ते 10 किलोमीटरपर्यंत असू शकते. प्रश्न क्रमांक 18. योग्य जोड्या जुळवा. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पृथ्वीचे थर आणि इकडे विलगता. यासाठी जे 4 अचूक पर्याय आहेत. 4 पर्याय त्यातला एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. माफ करा. आणि अचूक पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 1 ब खंडीय कवच कॉन्रॅड विलगता, 2 क अर्थात भूकवच प्रावरण मोह विलगता आणि 3 अ म्हणजेच प्रावरण व गाभा गटेनबर्ग विलगता. 19. पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. 1. सांद्रीभवन, 2. बाष्पीभवन, 3. बाष्पधारण क्षमता आणि 4. निरपेक्ष आर्द्रता. आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बाष्पीभवन. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता टिंबटिंब असते. पर्याय 1 जास्त, 2 मध्यम, 3 कमी आणि 4 आर्द्रता नसते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कमी. प्रश्न क्रमांक 21. बाष्पाचे पाण्यात रूपांतर होणे म्हणजे टिंबटिंब. 1. सांद्रीभवन, 2. बाष्पीभवन, 3. बाष्पधारण आणि 4. घनीभवन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सांद्रीभवन.
प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 1. सिरोस्टेटस ढग वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. 2. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते. 3. तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग अधिक असतो. आणि 4. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न अतिशय काळजीपूर्वक समजावून घेणं आवश्यक आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते. अर्थात उर्वरित तीनही वाक्य म्हणजे बरोबर आहेत, योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 23. टिंबटिंब हे ढग आकाशात गरजणारे ढग म्हणून ओळखले जातात. 1. सिरस. 2. निम्बोस्ट्रेटस. 3. क्युम्युलोनिंबस. आणि 4. अल्टोक्युम्युलस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क्युम्युलोनिंबस हे ढग गरजणारे ढग म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 24. टिंबटिंब हे ढग रिमझिम पाऊस यांचे निदर्शक असतात. 1. सिरस. 2. निम्बोस्ट्रेटस. 3. क्युम्युलोनिंबस. आणि 4. अल्टोक्युम्युलस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच निम्बोस्ट्रेटस. प्रश्न क्रमांक 25. हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास त्या प्रदेशातील हवा टिंबटिंब असते. 1. कोरडी असते. 2. दमट असते. 3. समशीतोष्ण असते. आणि 4. बाष्पयुक्त असते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हवा कोरडी असते. प्रश्न क्रमांक 26. एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण म्हणजे पर्याय 1 सापेक्ष आर्द्रता. 2 निरपेक्ष आर्द्रता. 3 बाष्पीभवन. आणि 4 घनीभवन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थात निरपेक्ष आर्द्रता. प्रश्न क्रमांक 27. सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेच्या निरपेक्ष आर्द्रतेपेक्षा टिंबटिंब असते. 1 कमी. 2 मध्यम. 3 अधिक. आणि 4 आर्द्रता नसते. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अधिक असते. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कोणत्या ढगांचा समावेश कमी उंचीवरील ढगात होतो? 1 क्युमुलस. 2 क्युमुलोनिंबस. 3 सिरस. आणि 4 स्टेटस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अर्थात स्टेटस. प्रश्न क्रमांक 29. टिंबटिंब प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक असतात. 1 क्युमुलोनिंबस. 2 स्टेटस. 3 सिरस. आणि 4 क्युमुलस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अर्थात क्युमुलोनिंबस ढग वादळाचे निदर्शक असतात. प्रश्न क्रमांक 30. तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग टिंबटिंब असतो. 1 कमी असतो. 2 जास्त असतो. 3 मध्यम असतो. आणि 4 कमी अधिक असतो. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थात वेग जास्त असतो. प्रश्न क्रमांक 31. पावसाच्या थेंबाचा कमाल व्यास टिंबटिंब मिलीमीटर असतो. 1 5. 2 6. 3 4. आणि 4 7 मिलीमीटर. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 पर्याय क्रमांक 1 अर्थात म्हणजेच 5. पावसाच्या थेंबाचा कमाल व्यास हा 5 मिलीमीटर असतो. प्रश्न क्रमांक 32. हवेचे तापमान ऋण 5 अंश सेल्सिअस असल्यास बाष्पधारण क्षमता ग्रॅम मीटर घन इतकी असते. पर्याय 1 6.80. 2 4.85. पर्याय 3 3.26. आणि पर्याय 4 30.37. अचूक उत्तर आहे 3.26 इतकी असते.
प्रश्न क्रमांक 33. रात्रमान म्हणजे काय? 1. सूर्यास्तापासून सूर्योदयाचा काळ. 2. रात्री 12 ते दुपारी 12 पर्यंतचा काळ. 3. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ. आणि 4. रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंतचा काळ. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ. प्रश्न क्रमांक 34. पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी किती कालावधी लागतो? 1. 365 दिवस. 2. 28 दिवस. 3. 24 तास. आणि 4. 1 तास. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो. प्रश्न क्रमांक 35. परिवलनादरम्यान खालीलपैकी कोणती कृती घडते? 1. पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. 2. पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. 3. उत्तरेकडील अक्षरवृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. आणि 4. दक्षिणेकडील अक्षरवृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. हे पृथ्वीच्या परिवलनादरम्यान घडणारी गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 36. सूर्य व तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात असे कशामुळे दिसते? 1. पृथ्वीच्या परिवलनामुळे. 2. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे. 3. चंद्राच्या परिवलनामुळे. आणि 4. चंद्राच्या परिभ्रमणामुळे. अचूक उत्तर आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे अर्थात पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 37. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची टिंबटिंब वेळ होय. 1. प्रमाण वेळ. 2. स्थानिक वेळ. 3. निश्चित वेळ. आणि 4. मध्यान्हची वेळ. आणि पर्याय क्रमांक 2 हा अचूक पर्याय म्हणजेच स्थानिक वेळ होय. प्रश्न क्रमांक 38. पृथ्वी एका तासाला डॅश डॅश अंश स्वतःभोवती फिरते? 1. 15 अंश. 2. 60 अंश. 3. 20 अंश. आणि 4. 10 अंश. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अर्थात 15 अंश स्वतःभोवती फिरते. प्रश्न क्रमांक 39. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो? 1. 2 मिनिटांचा. 2. 60 मिनिटांचा. 3. 8 मिनिटांचा. आणि 4. 4 मिनिटांचा. अचूक पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अर्थात दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक असतो. प्रश्न क्रमांक 40. मध्यान्हापासून ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे डॅश काय लिहितात? 1. AM. 2. PM. 3. MM. आणि 4. PN. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थात PM. मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे असे लिहितात. काय लिहितात? तर AM, PM, MM किंवा PN. आणि अचूक पर्याय क्रमांक 1 AM असं लिहितात. कोणत्या रेखावृत्ताच्या टिंबटिंब रेखावृत्तावरील वेळ पुढे असते? 1. पूर्वेकडील. 2. पश्चिमेकडील. 3. उत्तरेकडील. आणि 4. दक्षिणेकडील. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ ही पुढे असते. दोन ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक फरकास मिनिटाने गुणले तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनिटे आहे असे समजते? 1. 2 मिनिटे. 2. 8 मिनिटे. 3. 4 मिनिटे. आणि 4. 60 मिनिटे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्थात हा फरक 4 मिनिटे आहे असे समजते. प्रश्न क्रमांक 44. पृथ्वीला एका अंशामध्ये फिरण्यासाठी किती मिनिटे लागतात? 1. 2 मिनिटे. 2. 8 मिनिटे. 3. 6 मिनिटे.
आणि 4 मिनिटे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे एका अंशामध्ये फिरण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटांचा अवधी लागतो. प्रश्न क्रमांक 45. जगात किती काल विभाग आढळतात? 1 180, 2 2, 3 24 भाग आणि 4 90. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जगात एकूण 24 काल विभाग आढळतात. प्रश्न क्रमांक 46. काल विभागाची रचना टिंब-टिंब रेखावृत्तांच्या संदर्भाने केलेली आहे. 1 4, 2 10, 3 8 आणि 4 0. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 0. 0 रेखावृत्ताच्या संदर्भाने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 47. पुढीलपैकी कोणाशी आंतरराष्ट्रीय वाररेषेचा संबंध नाही? 1 0 अंश चे रेखावृत्त, 2 180 अंश रेखावृत्त, 3 82 अंश 30 अंश पूर्व रेखावृत्त आणि 4 82 30 अंश पश्चिम रेखावृत्त. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 0 अंशचे रेखावृत्त. प्रश्न क्रमांक 48. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कशी असते? 1 पूर्वेकडून पश्चिमेकडे, 2 उत्तरेकडून दक्षिणेकडे, 3 पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि 4 दक्षिणेकडून उत्तरेकडे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पृथ्वीच्या परिवलनाची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. प्रश्न क्रमांक 49. 5 तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? म्हणजे एकूण 5 तासामध्ये पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? 1 75, 2 90, 3 40 आणि 4 105. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 75 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा 50 क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर येतोय. खालीलपैकी सर्वात मोठी सावली केव्हा असते? 1 सायंकाळी 5 वाजता, 2 दुपारी 12 वाजता, 3 सकाळी 11 वाजता आणि 4 दुपारी 3 वाजता. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सायंकाळी 5 वाजता ही आपली सावली सर्वात मोठी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर नक्की राहा.